नाव काय तुमचं? प्रतीक दाते. प्रतीक काय झालं? आम्ही मागे गल्लीत चहा पीत उभे होतो आणि तेवढ्याच समोर आग लागली. तर आम्हाला वाटलं की आजूबाजूच्या सोसायटीने कचरा जायला असेल. तर तेवढ्यात बघितलं तर त्यांच्या स्टोर रूममधून पूर्ण आग यायला लागली. मग आम्ही पाणी टाकून तात्पुरती विझवली आणि तेवढ्यात मग फायरला त्यांनी कॉल करून बोलवून घेतलं आणि मागचं त्यांचं शटर होतं ते आम्ही टाळं वगैरे तोडून ओपन केलं आणि ते ललितबाई पुढे अडकले होते. तर आम्ही आतमध्ये एंटर करत होतो त्यांना काढायला, बट धूर एवढा होता की आतमध्ये कोण अडकलं समजत नव्हतं. प्रयत्न केला त्यांना काढायचा, पण 10-15 मिनटानंतर त्यांचा हात आमच्या हातात आला आणि मग त्यांना आम्ही बाहेर घेऊन आलो. आम्हाला घटना जेव्हा प्राप्त झाली आम्ही कॉलवरती इकडे रवाना झालो. तर इथं परिस्थिती बघितली असता खाली जो रूम आहे, जो मीटर रूम बोलतात त्याला, तिथं आग मोठ्या प्रमाणात लागलेली. तर MSCBला कॉन्टॅक्ट करून सप्लाय बंद करून आम्ही तिथं पाणी मारल्यामुळं वरती फर्स्ट फ्लोअरला प्रचंड प्रमाणात धूर झालेला. तर नंतर आम्ही पाणी मारायचं बंद केलं असता वरती जे बँकेत जे माणसं अडकलेली त्यांची आम्ही टीम घेऊन त्यांची सुखरूप सुटका करून त्यांना खाली आणलेलं आहे. तर अशा प्रकारे या आगीवरती नियंत्रण मिळवून त्यांची सुटका केलेली आहे. खाली मेडिकलला आग लागल्यामुळं वरती जास्त प्रमाणात धूर झाला पाणी मारल्यामुळं. आता पाणी तर मारणं गरजेचं आहे कारण आग होती ना त्याची. कोणार्क, अपना शहर अपनी बातें.